कडून कराडचा कच्चा चिठ्ठा मांडण्याची सुरुवात झालेली आहे। सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर कराडनं आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली असल्याचा दावा देखील किंबहुना तसा आरोप सरकारी वकिलांकडून करण्यात आला। तर सरकारी वकिलांनंतर आता वाल्मिक कराडच्या वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। दत्ता गणेश दादा क्या बोल रहे थे मेरा ये सगळे या प्रकरणामध्ये आतापर्यंतचे सगळे युक्तिवाद जर बघितले तर अत्यंत महत्त्वाचे दावे खुलासे जे आहेत ते सीआयडी कडून करण्यात आलेले आहेत। वाल्मिक कराड यांचा कच्चा चिठ्ठा न्यायाधीशांच्या समोर सीआयडीच्या वतीनं सरकारी न्यायाधीशांच्या कडून या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अनेक दावे जे आहेत ते सीआयडीने करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड यांना कोठडी मिळेल का या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। न्यायाधीश काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी, याची चौकशी करण्यासाठी वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुद्धा वाल्मिक कराड यांना कोठडी मागण्यात आलेली आहे। आणि सुदर्शन घुले आणि इतर जे 3 फरार आरोपी आहेत या फरार आरोपींचा सुद्धा शोध घेण्यासाठी वाल्मिक कराड यांची कोठडी महत्त्वाची असल्याचा दावा सीआयडी कडून करण्यात आलेला आहे। मात्र सध्या आपण बघितलं सागर तर आरोपीचा वकील वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत अशोक कवडे यांनी सध्या युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। त्यांचा दावा असा आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती फक्त तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणामध्ये आरोप असल्याचं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर एफआयआर मधील माहिती कराडचे वकील वाचून दाखवताय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आता सरकारी वकिलांनंतर वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। यामध्ये एफआयआर मधील माहिती वाचून दाखवण्यात येते। त्याचबरोबर वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप असल्याचं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर आतापर्यंत सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपांचा कच्चा चिठ्ठा मांडण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे, गरीब राजकारणी असल्याचं देखील त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे, एक गरीब राजकारणी आहे असं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणामध्ये आरोप असल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर कोर्टामध्ये